उद्या आहे आषाढी एकादशी म्हणजे मोठी एकादशी सर्वांनाच असते। मग घरामध्ये काहीतरी उपवासासाठी गोडधोड बनायला हवं की नाही। मग चला आज आपण बघूयात शेंगदाणा चिक्की, ती कुरकुरीत कडकडीत आणि खूप सोप्या पद्धतीने रेसिपी शेअर केलेली आहे आणि चिकट बिलकुल होणार नाही याची मी पूर्ण खात्री देते। रेसिपी म्हणाल तर खूपच सोपी आहे बनवायला आणि अगदी 10 मिनिटांमध्ये तयार होते। आता बऱ्याच जणांना काही प्रश्न पडतात, चिकट कशी होते, चाचणी कशी बनवायची, तर सर्व उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणारच आहेत। पण चॅनलवरती नवीन असाल तर पटकन आता चॅनलला सबस्क्राइब करा। फेसबुक वरती बघत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका। तर माझे फेसबुक पेजला सुद्धा हेच व्हिडिओज येतात, कुकिंग रेसिपी म्हणून चॅनलचं नाव आहे फेसबुकला। तर बघा इथे मस्त कुडकुड आवाज येतोय, म्हणजे बिलकुल चिकट सुद्धा नाहीये चिक्की आणि अगदी कुरकुरीत होते बरं का। तर या ठिकाणी आपल्याला लागणार आहेत भाजलेले शेंगदाणे, त्यानंतर गूळ। तर गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरा, तुम्हाला किती गोड हवंय त्यानुसार। मी जेवढे शेंगदाणे घेतले तेवढंच वजनाला गूळ घेतलेला आहे, तुम्ही ते कमी जास्त सुद्धा करू शकता। तर या ठिकाणी आपल्याला गुळाला चाचणी बनवायची आहे आणि शेंगदाण्याचं मला आबडधोबड पावडर बनवायचं, म्हणजे शेंगदाण्याचा कुट्टा बनवायचा आहे। तर मी आहे पल्लवी आणि माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। चॅनलचं नाव सर्वांनाच माहिती आहे, कृष्णा फॅमिली व्लॉग्स। आता अजून सुद्धा सबस्क्राइब केलं नसेल तर शेंगदाण्याचा कुट्टा बनवेपर्यंत तुम्ही आता चॅनलला सबस्क्राइब करा आणि रेसिपी कंटिन्यू बघत राहा, खूप सोपी आहे। तर हे बघा आबडधोबड शेंगदाण्याचा कुट्टा बनवलेला आहे। तुम्ही डायरेक्ट शेंगदाणे भाजलेले वापरू शकता। जर मुलांना पाहिजे असेल चिक्की तर मग तुम्ही असे शेंगदाणे आबडधोबड मिक्सरच्या भांड्याला फिरवून घ्या। दोन्ही सुद्धा चिक्की खायला चवीला सारख्याच लागतात। फरक फक्त एवढाच आहे की शेंगदाण्याच्या जी मोठे शेंगदाणे आहेत तिला फिरवायची गरज पडत नाही आणि कुट्टा हा मिक्सरला फिरवून घ्यावा लागतो। तर या ठिकाणी आता कढई ठेवलेली आहे, शक्यतो नॉनस्टिकची कढई किंवा ॲल्युमिनियमची कढई वापरा, शक्यतो स्टीलची कढई वापरू नका, कारण चाचणी बनवायला लगेच त्यामध्ये करपतं, म्हणून दोन्हीपैकी एक कढई वापरा, स्टील वापरू नका। आता या ठिकाणी तिकडे चाचणी बनत आहे तोपर्यंत आपण काय करायचंय, कोळपाट बेलण्याला तुपाने ग्रीस करून घ्यायचंय, म्हणजे तूप लावून घ्यायचंय, जेणेकरून आपली जी चिक्की आहे ती आपल्याला सहजपणे काढता आली पाहिजे। आता इकडे गूळ असा फुलायला लागला की मग काय करायचं, पाण्यामध्ये 2-3 त्याचे थेंब टाकून घ्यायचे आणि आपली चाचणी झाली आहे की नाही चेक करायचं। तर आता चाचणी झाली की नाही कसं ओळखायचं, तर हे बघा असं टाकलं की टपटप वाजतं। आणि दुसरं म्हणजे आता हे जे गोळा आहे तो असा तोडून बघायचा, कटकन तुटत असला तर मग चाचणी आपली तयार झालेली आहे आणि याचा जर तार बनत असाल तर मग चाचणी कच्ची आहे, अजून 2 मिनिटं ठेवायची। तर हे बघा छान असा गूळ फुललेला आहे आणि इकडे चाचणी तयार झाली। चाचणी तयार झाली की लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये टाकायचे शेंगदाणे किंवा मग शेंगदाण्याचा कुट्टा। आणि इथे प्रोसेस मात्र आता झटपट करायची आहे, गरम गरम चाचणीमध्ये पटकन कुट्टा टाकला की मिक्स करून घ्यायचा आहे। तर हे बघा छान असं मिक्स करायचं गरम गरम आणि पटकन मिक्स केलं की पटकन आता आपल्याला हे बॅटर कोळपाट बेलण्यावरती, म्हणजे कोळपाट वरती टाकायचं, बेलणं तर नंतर लागणार आहे। तर यामध्ये आपण चाचणीमध्ये एकही थेंब पाण्याचा वापरलेला नाही आणि तूप सुद्धा वापरलेलं नाही, तुम्हाला वापरू शकता थोडंसं तूप वापरायचं असेल तर। आता बरेच जण काय करतात, चाचणी बनवता वेळेस पाणी वापरतात, म्हणून त्यांची चिक्की बिघडते आणि मग चाचणी येत नाही आणि चाचणी कच्ची राहिलं की मग चिक्की ही चिकट लागते आणि दाताला चिटकते। आता हे सर्व जणांचे प्रॉब्लेम्स असतात, बऱ्याच जणांना चिक्की बनवता येत नाही, पण या पद्धतीने तुम्ही जर चिक्की बनवली तर तुमची चिक्की बिलकुल बिघडणार नाही, रेडीमेड पेक्षा सुद्धा भारी म्हणू शकतो आपण, एवढी छान चिक्की तयार होते। आता छान तुम्हाला पातळ जाड जशी चिक्की बनवायची त्यानुसार तुम्ही बेलण्याने लाटून घ्या आणि मग बतईने शक्य नाही झालं कट करणं तर असं उलटण्यानं त्याला छान दाब देऊन कट करा। गरमागरम ही प्रोसेस आपल्याला करायची बरं का। ज्या साईडच्या कडा आहेत त्या आपण काढून घेऊयात आणि मस्त अशा छान त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत। तर हे बघा मी वड्या पाडून घेतलेल्या आहेत आणि बघू शकता तुम्ही किती रेसिपी सोपी आहे। व्हिडिओ न स्किप करता जर पाहिला शेवटपर्यंत तरच प्रत्येक रेसिपी आपल्या लक्षात येत असते, पण बरेच जण व्हिडिओ स्किप करत बघत असतात आणि मग काहीतरी पॉइंट त्यांचे
न बघण्यात आल्यामुळे मग रेसिपी चुकते आणि म्हणतात की ह्यांची रेसिपी बरोबर नाही. असं नसतं बरं का. रेसिपी बनवणारा जर परफेक्ट रेसिपी सांगत असेल तर मग ती रेसिपी तुम्ही डिटेल्स न स्किप करता शेवटपर्यंत बघायची, म्हणजे रेसिपी पूर्ण लक्षात येते. आणि हे बघा, कुरकुरीत अशी आपली चिक्की तयार झालेली आहे. सहज हाताने तुटते, बिलकुल चिकटपणा नाही, तार सुद्धा नाही आणि कडकडीत अशी ही चिक्की तयार झालेली आहे. आणि फक्त गरम गरम असल्यामुळे ती थोड्या वेळ वाकू शकते आणि थोडीशी चिकट वाटते, पण पूर्णपणे थंड झाली की ती कुरकुरीत अशी तयार होते. आता आपली एक एक चिक्की करून आपल्याला काढून घ्यायची. ओल्यात ओली असेल तर मग पटकन निघत नाही बरं का. आणि पावसाचे दिवस असल्यामुळे ती एकमेकांना चिटकू पण शकते, कारण पाऊस म्हटलं की गुळाला थोडंसं पाणी सुटल्यासारखं होतंय. पण आपण पक्की अशी चाचणी घेतलेली आहे, एवढं काही फरक पडणार नाही. तर हे बघा, मस्त अशा वड्या काढून घेतलेल्या आहेत. दिसायला जेवढ्या भारी दिसतात तेवढीच चिक्की खायला सुद्धा भारी लागते. आता रेडीमेडची चिक्की आणली की मग आपण एवढ्या प्रमाणात खाऊ शकत नाहीत. आणि ही चिक्की जर बनवून तुम्ही घरामध्ये ठेवली तर 1 महिना आरामात तुम्ही चिक्की वापरू शकता खायला. आणि मुलं जर चॉकलेट मागत असतील तर मुलांना चॉकलेटच्या ऐवजी हा पर्याय त्यांच्यासाठी खूप उत्तम आहे. आणि चिक्की गुळाची असल्यामुळे पौष्टिक सुद्धा आहे. तर नक्की रेसिपी ट्राय करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर खरंच तुमचे मनापासून धन्यवाद. आता धन्यवाद तर तुमचे केलेच आहेत, पण एवढी छान रेसिपी तुमच्याकरिता शेअर केलेली आहे, तर मग एक लाईक नक्की ठोका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक पेजवरती बघत असाल तर नक्की तिथे सुद्धा फॉलो करा. आणि अशाच तुमच्याकरिता नवीन नवीन रेसिपीज तुम्हाला घेऊन येत राहील. तोपर्यंत आपण इथे आता व्हिडिओ स्टॉप करूया. भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये.